छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नेवपूर परिसरात मातोश्री पाणंद रस्ता योजनेच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। बालखेड फाटा ते तात्याराव आवारे यांच्या शेतापर्यंतचा रस्ता कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले, मात्र प्रत्यक्षात या रस्त्याचं काम झालेलंच नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। कन्नड तालुक्यातील नेवपूर येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आलाय। विशेषतः बालखेड फाटा ते अहिरे यांच्या शेतापर्यंतच्या रस्त्याचं काम पूर्ण झाल्याचे प्रशासकीय कागदपत्रांवर दाखविण्यात आले, परंतु प्रत्यक्षात पाहणी केली असता या रस्त्याचं काम झालेलंच नसल्याचं उघड झाले। त्यामुळे सरकारी निधीचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त होत आहे। या भ्रष्टाचाराच्या प्रकारामुळे स्थानिक जनतेत तीव्र नाराजी आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। माझे नाव अंजली रमेश मुरमडे। मी आता 5वीची विद्यार्थी। मी रोज शाळेत जाताना आम्हाला चिखलातून जायला लागतं, खूप त्रास होतो। माझे नाव वैष्णवी राजू चिकणे। मी आता 9वीची विद्यार्थिनी। आम्हाला जास्त पाणी पडल्यावर शाळेत जायला अडचण होते आणि रस्त्यानं गारा असल्यामुळे आम्हाला जाताना जात आणि पाऊस जास्त पडल्यावर आम्हाला अडचण होती जायला। या रस्त्याचं नाव काय आणि कोणत्या रस्त्याने तो ये-जा करतो? जगन्नाथ आवारे खंडोबावाडी। जगन्नाथ खंडोबावाडी या रस्त्याने आम्ही जातो। आणि कोणत्या शाळेत तू आता आहे? मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवपूर या शाळेत आहे। नेपूरवरनं अपडाऊन तुला या रस्त्याने करावं लागते। किती किलोमीटर रस्ता आहे? 3-4 किलोमीटर आहे रस्ता। 3-4 किलोमीटर रस्ता तू पायी काढत असताना चिखलातून काढत असते। हा, या रोडाची काही दिवसांपूर्वी काही काम सुरुवात झाली का? सुरुवात काही झाली, थोडी तर कुठपर्यंत झालंय ते? अर्धा किलोमीटर। नमस्कार, आपण आता सध्या कन्नड तालुक्यातील MRGS संदर्भातला भ्रष्टाचार उजागर करणार आहोत आणि सध्या थेट आपण लाईव्ह ज्या ठिकाणावरनं भ्रष्टाचार झालेला आहे थेट आपण त्याच व्यक्तींशी आज संवाद साधणार आहोत। MRGSच्या पाणंद रस्त्यामध्ये झालेला हा भ्रष्टाचार आहे। नेमकी भ्रष्टाचार कसा होता, कसा झालेला आहे, आपण थेट या ग्रामस्थांकडनं जाणून घेणार आहोत। भाऊ नमस्कार, काय नाव आहे तुमचं? माझे नाव रमेश कौतिक मुरमुडे। काय सांगाल, कोणता भ्रष्टाचार तुम्ही उजागर करताय आणि काय नेमकी झालेलं? हा भ्रष्टाचार म्हणजे हा रस्ता सर्व शेतकरी मिळून सो खर्चाने केला असता नंतर मातोश्री पाणंद रस्त्यामध्ये मंजूर असून हा रस्ता फक्त कागदावरतीच राहिलेला आहे। फक्त कागदावरती रस्ता आहे असं सांगताय, नेमकी काय आहे? कागदावरती म्हणजे यांनी MRGS मधून 60 लाख रुपये पहिले काढलेले लोकांच्या खात्यावर आणि नंतर कुशल बिल काढून घेतलेली आहे। म्हणजे या रस्त्यावरती कुशल, बघा भ्रष्टाचार कशा पद्धतीनं ग्रामपंचायतीने केलेला आहे ते थेट ग्रामस्थ आपल्याला सांगताय। कुशल बिल पूर्ण अदा केलेलं। हो, आणि अहवाल आहे माझ्याकडं। अहवाल कोणी दिलाय? हा जो ग्रामपंचायतीला अहवाल घेणारा ऑडिटर असतो त्यांनी अहवाल सादर केला। ग्रामपंचायत ग्रामसभा न घेता अहवाल सादर केला, त्याच्याकडून आम्ही कॉपी मागवलेली। या संदर्भात तुम्ही वरिष्ठांना कळवलंय का? हो, वारंवार पंचायत समिती बीडो साहेबाकडे गेलो। 2 वेळेस सुनवाई झाली। सुनवाईमध्ये पण अर्ज दिला, पण बीडोकडे वारंवार गेला असता बीडोने आम्हाला स्पष्ट सांगितलं की तुम्ही जर रस्त्याला अडचण आणली तर आम्ही रस्ता सादरील कॅन्सल करू, रस्ता होणार नाही। कोणता रस्ता आहे, काय नाव आहे? हा रस्ता जगन्नाथ तात्या फार्म ते बालखेड फाट्यापर्यंत आहे। म्हणजे जगन्नाथ तात्या यांच्या शेतापासून ते बालखेडा फाटा यापर्यंतचा 1 किलोमीटरचा रस्ता आहे। 1 किलोमीटर साठी किती पर्यंत मंजुरी होती आणि आतापर्यंत किती पैसे काढले? ह्या रस्त्यासाठी 23,85,500 काही रुपये वरती आहे। ओके, आणि आतापर्यंत किती रुपये अदा करण्यात आले? आतापर्यंत अहवालाच्या हिशोबानं आणि माझ्या माहितीच्या हिशोबानं आतापर्यंत पूर्णतः पैसे निघालेले। मग रस्ता बनलाय का यामध्ये? नाही, पूर्णतः या रस्त्याचं जर आपण बघितलं तर बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि थेट दृश्य आपण त्या रस्त्यावरनं कव्हर करतोय। या रस्त्याची अवस्था बघितली तर एक डब्बर म्हणावा किंवा मुरुमाचा ट्रॅक्टर म्हणावा, कोणतंही या रस्त्यावरती अद्यापर्यंत टाकलेलं नाही, परंतु थेट पैसे या रस्त्यावरती काढण्यात आलेले, बरोबर? हो। कोणत्या ग्रामपंचायतीने काढलाय आणि कोण? ग्रामपंचायत नेपूर खालसा। नेपूर खालसा, हो, ग्रामपंचायतीनं कोणाला दिलेलं होतं टेंडर? त्यांनी स्वतः ग्रामपंचायतीने केल्याचं असं सांगण्यात येतं।
म्हणजे ग्रामपंचायतीने थेट केलं? हो, स्वतः ग्रामपंचायतीने स्वतः रस्ता केल्याचा आम्हाला निदर्शनात आलंय. म्हणजे थेट ग्रामपंचायतीने केलेलं आहे. हो. ग्रामपंचायत कोणती म्हटलं? नेवपूर खालचा. कोण आहे तिथं सरपंच ग्रामसेवक कोण आहे? सुनीता मनोज देशमुख हे कोण आहे? हे सरपंच आहे. यांनी स्वतः बनवलाय रस्ता? नाही, सरपंचपती मनोज देशमुख यांनी. त्यांनी बनवलेला आहे. हो. ठीक आहे. ग्रामसेवक कोण आहे? ग्रामसेवक राजेंद्र पवार. यांना वारंवार सांगितलं का तुम्ही? हो, वारंवार कॉल पण केलेला आहे. कॉल रेकॉर्ड पण माझ्याकडे आहे. फक्त कॉल केला की म्हणता करून घेऊ, एवढ्या दिवस थांबलं, एवढ्या दिवस आम्हाला काय आलं, करू आता करू उद्या करू, फक्त एवढंच उडावड्याची भाषा करतात. हे आहे कन्नड तालुक्याची व्यवस्था जी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. पंचायत समिती अंतर्गत चालणारे जे पाणंद रस्ते आहे, मातोश्री पाणंद रस्ते, थेट आपण त्या रस्त्यावरती उभा आहोत आणि या रस्त्याचं कोणतेही काम न करता तब्बल 23 लाख रुपयांचा अपहार हा संगमत अधिकाऱ्यांच्या संगमताने करण्यात आलेला आहे असे दिसून आले. मी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर. प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर.